कसा पक्का सोलापुरी मुलगा होता. त्यांनी मशीनमध्ये पैसे टाकले. पलीकडनं त्याच्या ताईने फोन उचलला. फक्त ताई हा शब्द व्हरायटीने वापरून तो बोलत होता. कसं बोलत होता बघा तुम्ही. त्याचा फोन सुरू झाला. हॅलो ताई, काय म्हणते ताई? बर ताई, होय ताई, हा हा ताई, काय म्हणली ताई? अरे बापरे ताई, एकटा करायला ताई, लय हसायला लोक बघायला माझ्याकडे पिंपरी मधले. बर ताई, ठेव म्हणते ताई. नको म्हणते ताई. काय म्हणली ताई? पिंटू जेवे ना, मामाचा घास म्हणून घालतेला जेवते तरी पिंटू जेव काही शांतन करू नका. बर ताई, होय ताई, हा हा ताई. असं करता करता त्याच्यानंतर त्याची ताई तकडे सिरियस गोष्ट सुरू झाली. त्यांनी खिशातनं हात रुमाल काढला आणि घामत पुसायला लागला. बाकीचे सगळे शब्द सोडून दिले. फक्त ताईच म्हणाला. काय झालं मला कळेच ना. आणि घाम पुसायला लागला. ताई, 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 काय म्हणली? भांडली भाऊजीशी. कशाला भांडली का उगा? संसार करायचा अक्कल नाही काय नाही. कसं लग्न करतात डोक्यात थाप माझ्या? काय म्हणली भाऊजीला तू? त्यांनी काय म्हणले तुला? माग 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 डोकं डोकं शांत ना. कशाला उलट बोलली? गप रडू नको. लोक बघायला माझ्याकडे. पुस डोळे. पुसले का नाही डोळे? अगे डोळे पुसाचा आवाज काढ का? फोन दिसत नसताय. रडू नको का? बस, मला पण रडू यायला का? बस, उद्या जाऊन भाऊजीची माफी मागतो का? बस, असतं तिथं दिवसभर चहा पी थापीस मध्ये. हे जावई लोकांची जलमभर माफीच मागायला पाहिजे. किती बी सोनं द्या, पैसे त्या कुत्र्याचे पोट वाकड्याच्या वाकड्याचे. रडू नको का? बस, हसली का नाही? अगं हसाचा आवाज काढ ग. फोन दिसत नसताय. आता गप असे की ठेवून छापड मारून ठू ग ठू म्हणलं ठेवला एकदा फोन. त्याच्या आणि त्याच्या ताईचं काय चाललं होतं हे शेवटपर्यंत मला लक्षात आलं नाही. तुमचा हास्य सम्राट निवडण्यासाठी तुम्ही माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर मला SMS करा.